नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला कोळंबीचं कालवण बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा ही कोळंबी घेतलेली आहे। त्यासाठी आपल्याला साहित्य काय पाहिजे बघा, कोथिंबीर घेतलेली आहे, एक इंच आलं घेतलेलं आहे, 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, कमी तिखटाच्या आहेत आणि एक गड्डी लसूण घेतलेला आहे। हा मसाला मी खलबत्त्यामध्ये कुटणार आहे, तुम्ही मिक्सरला बारीक केला तरी पण चालू शकते। आणि बघा ही सुक्क खोबरं आहे, मी गॅसच्या जाळीवर ठेवून असं भाजलेलं आहे। खूप सारे रेसिपी दाखवले बघा मी कसं भाजायचं। तर आता हे काय करणार आहे माहिती आहे का, हा मसाला जो आहे ना मी खलबत्त्यात वेगळा कुटणार आहे आणि हे खोबरं मी वेगळं कुटून घेणार आहे। सुक्क खोबरं बघा भाजलेलं मी खलबत्त्यात बारीक करून घेतलेलं आहे, तुम्ही मिक्सरला बारीक केलं तरी चालतंय। आता हे पण मसाला बघा मी खलबत्त्यात कुटून घेतलेला आहे। कढई गरम करत ठेवली, त्याच्यामध्ये एक पळी तेल टाकून घ्यायचं। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेले आहे, त्याच्यामध्ये बघा 3 पाकळ्या लसणाच्या अशा मी कुटून घेतलेल्या आहेत। ह्या पहिला मिनिटभर परतून घ्यायच्या। मिनिटभर परतून घेतले बघा, असा कलर आलेला आहे। आता ह्याच्यामध्ये बघा मोठ्या आकाराचा एक कांदा एकदम बारीक चॉपरला केलेला आहे। खूप साऱ्या रेसिपी टाकल्या बरं का कोळंबीच्या वेगवेगळ्या पद्धतीनं, झटपट एकदम चवीला मस्त अशा तुम्ही करून बघा। पहिला हा कांदा भाजून घेऊया चांगला। कांदा बघा अशा पद्धतीत भाजून घेतलेला आहे। आता ह्याच्यामध्ये हे जे आपण कुटलंय की नाही मिरची वगैरे ती टाकायची, ह्यानं छान लागते चव, करून बघा। आता ही पण मिनिटभर परतून घेऊया, गॅस मिडियम आहे। भाजून घेतलंय बघा। आता ह्याच्यामध्ये एक मोठ्या आकाराचं टमाटर बघा बारीक कापून घेतलेलं आहे, देशी टमाटे। आता काय करायचं माहितीये तुम्हाला, जर कोकम टाकायचं असला तर कोकम टाकायचं, टमाटर नाही टाकलं तरी चाललं। आता मी टमाटर टाकल्यामुळे कोकम टाकणार नाही। आता ही पण आपण परतून घेऊया। परतून घेतलंय बघा चांगलं। आता ह्याच्यामध्ये हे खोबरं टाकायचं जे आपण जाळीवर भाजलं होतं गॅसवर, आणि आता ह्याला ना एक मिनिटभर परतूया। परतून घेतलंय बघा अशा पद्धतीत। तेल सुटस्तोवर चांगला मसाला कधी पण भाजायचा। आणि मसाला टाकताना काय करायचं, आता ही मिरची पावडर टाकलेली, नुसती ही मिरची पावडर आहे, तिखटवाली पण आहे आणि कलरवाली पण आहे। आता हे पण आपण हलवून घेऊया। मसाला टाकताना काय करायचं, कधी पण गॅस बारीक करायचा। जर तुम्ही गॅस बारीक जर नाही केला का नाही तर ते सगळे मसाले जळून जातात आपले। चवीनुसार मीठ टाकायचं, थोडीशी हळद टाकायची। आता हे मी मिक्स करून घेते सगळं। परतून घेतलेलं आहे, गॅस बारीकच आहे। अर्धा चमचा बघा गरम मसाला पावडर हलवून घेऊया। आणि आता ह्याच्यामध्ये कोळंबी टाकून घेऊया। तर 2 ते 3 पाण्याने बघा स्वच्छ धुवून घेतलेली आहे। त्याच्यात जी काळा धागा असताना तो पण काढून आणायचा, ती लोक काढून पण देतात। आता ह्याला मिडियम गॅस केलेला आहे आणि 2 मिनिटं एकसारखं आपण परतून घेऊया। 2 मिनिटं मी बघा एकसारखं परतून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये बघा कोमट पाणी टाकायचे। तुम्हाला किती कालवण पाहिजे त्याप्रमाणे कोमट पाणी टाकायचं। मिक्स करून घेऊया, गॅस मिडियमच आहे। मिक्स करून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये अजून आपण अर्धा ग्लास पाणी टाकू, अर्धा ग्लासाला पण कमी आहे, पण ही पण कोमट पाणी आहे। आता हे आपण चांगलं उकळून देऊया। कालवण बघा मस्त असं उकळलेलं आहे, पाहिजे तर तुम्ही ह्याच्यामध्ये कोकम टाकू शकता। तर हे 10 ते 15 मिनिटं झालं बारीक गॅसवर मी बघा असं चांगलं उकळून घेतलेलं आहे। एवढं पातळ होतं आणि चवीला तर लय मस्त लागते बरं का, करून बघा। खूप साऱ्या रेसिपी टाकलेल्या आहेत, तुम्हाला जर वाटणाच्या पाहिजे असले तर वाटण टाकलेलं आहे, करून बघा तुम्ही अशा पद्धतीनं झटपट एकदम मस्त असं चवदार। त्याच्यावर आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया। रेसिपी आवडली की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।